वाजलाय 1:45 आणि आपण आता पोचलोय पालीच्या पुढे. तो 2:30चा टाइम दाखवत आहे कुडाळला पोचायला. आपण पोचलोय आपल्या गावाला तेरेचे बांबर्ड्यामध्ये. अजून अर्धा तास लवकर येऊ शकलो असं. जेवणामध्ये आपला 1 तास पुढे गेला. बघू आता सकाळी कसं उठायला होतं त्याच्यावरून. सो टाटा बाय बाय, गुड नाईट. नमस्कार मित्रांनो, मागच्या वेळेला जे आपण मायक्रोन्यूट्रिएंटची फवारणी केलेली त्याचा रिझल्ट झाडांवरती अप्रतिम आलेला आहे. त्याचा रिझल्ट दिसतोय झाडांवर. आता तो जवळूनच दिसेल, म्हणजे जो जवळून बघेल त्याला, नाही तर असं काय तो दिसणार नाही. हा ऑरेंज डॉग जातीचा नारळ आहे, प्युअर शहाळासाठीच. आणि दुसरी पण त्याला मागून फुलं येत आहेत. हा ग्रीन डॉफ जातीचा नारळ आहे, सेम 3.5 वर्ष. आणि ह्या पावसाळ्यात 4 वर्ष होतील ह्या झाडाला देखील. आणि ह्याची देखील फळं धरायला लागलेत बऱ्यापैकी. त्या धरल्यात बऱ्यापैकी. आंब्याला पण मोहर मस्त आलाय, म्हणजे पानं ना. आपल्या कोण क्राफ्ट करणारा नाही आहे, कालपासून आलंय. चांगल्या पसरलेत ना. हे पुढच्या वेळी लागतील याला. हा हे तुझे 2-3 फुटणार आहे मला, पण ते वेळ आहे त्याला. हे 5 वर्षाचे आहेत ना ते. नाही, बाकीचे 5 वर्ष. हे जे आता फुटलेत ना, हे सगळे 3-4 वर्षाचेच होते. 4 वर्षाचे आहेत हे जवळ. हे तुला पुढेला फुटणार आहे. हो, पण हे जवळच त्यासाठीच लावले ना. हे काय पपया. हे आहे कवठी चाफ्याचं झाड. या झाडाचा फोटो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाठवीन. केवढी फुलं होतात ती. नमस्कार मित्रांनो, फायनली पोचलोय गावाला. वाजले आहेत 10:30. जरा कुडाळला चाललोय नाश्ता वगैरे काय करायला. काकाच्या शाळेत देखील जायचं आहे. आपल्याला सकाळी उठायला झालेत ऑलमोस्ट. आपण 7 वाजताच उठलो सकाळी आणि लेट झालं रात्री पोचायला. 2:30-3 वाजले. ट्रॅफिक नव्हतं. माणगाव ते आपण कुडाळ ऑलमोस्ट 4-4.5 तासात अंतर पार केलं. रस्ता चांगला आहे माणगावच्या पुढे. थोडं लांजा आणि पालीमध्ये थोडं ब्रिजचं काम चालू असल्यामुळे तिथे वेळ लागतो. आणि संगमेश्वरला बराच रस्ता खराब आहे. संगमेश्वरचा रस्ता कधी पूर्ण होणार आहे देव जाणे. पण कामाचा स्पीड बघून असं वाटतं की ॲटलिस्ट ह्या गणपतीला तरी आपल्याला पूर्ण मुंबई गोवा हायवे बघायला भेटेल झालेला. माणगावचा पॅच वगळता, कारण माणगावला बायपासचे ते काम अजून काही झालेले दिसतच नाही आहेत. त्यामुळे माणगाव आणि नागोठणे आणि इंदापूर या भागामध्ये पॅचमध्ये ट्रॅफिक तर राहणारच आहे. सकाळी सकाळी पाणी लावणार तेवढ्यात लाईटच गेली. त्यामुळे जे वाफे होते ते काय आपल्याला भिजवायला भेटले नाही, कारण आपल्याला ट्रॅक्टर लावायचं आहे, मिरच्यांची रोपं लावायला. आता लाईटवाल्याला फोन केला तर तो बोलला 1-अर्ध्या-पाऊण तासात लाईट येईल, तोपर्यंत आपण नाश्ता वगैरे करून येऊया. ट्रॅक्टर लावल्यानंतर 2-3 तास तरी जमीन भिजली राहिली पाहिजे, म्हणजे पाणी लावल्यानंतर, जेणेकरून पॉवर ट्रेलरचा जो खालची नांगर असतात ते तरी ॲटलिस्ट जमिनीला लागले पाहिजे, कारण आता जमीन पूर्ण सुकी झालेली आहे. आजची सकाळ थोडी वेस्ट गेलेली आहे. बघू आता. थोडं इथं आपल्याला रॉंग साईड जावं लागतं गोव्याच्या दिशेने, कारण आपल्याला जायचं झारापीठ्यावर. हा आहे झारापीठ, ही मुंबईच्या दिशेने जाणारी रहदारी. या बाजूला गेलात तर गोवा. आपल्याला काही समोसे घ्यायचे शाळेतल्या मुलांसाठी. फायनली समोसे घेऊन झालेत. झारापीठर बिकानेर म्हणून एक दुकान आहे. आता आपण चाललो आहे झारापीठ्यावरून आतमध्ये गावडेवाडीच्या शाळेकडे. पुन्हा आपण तेरसे बांबर्ड्यात जाणार फिरून.
कराड रेल्वे स्टेशन उजवीकडे. टिपिकल रेल्वे स्टेशन आहे. क्रॉसिंग आणि दिवा पॅसेंजर, सावंतवाडी दिवा गाडी थांबते फक्त इथे. सकाळी मुंबईला जाताना 8 वाजता नाही, संध्याकाळी 5:30-6 वाजता ती येते मुंबईवरून. रस्त्याचं काम केलं आहे गावडेवाडीच्या शाळेकडे जाताना. बापरे, चांगलं आहे. तिरसे-बांबर्डे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा 1993 साली तिरसे-बांबर्डे गावडेवाडी शाळा क्रमांक 4. नाव काय तुझं? परी तुझं? स्वराज हेजल. हे घेऊन जा स्वराज, उडव नका खाली. हा परीख दे, तू ते देणार, दादा देणार तुला, दादावर का. खोकू नका घरी जाऊन. खूप तो दादा. चला, शाळा सुटली, हाफ डे. बरी का पडले का. माझी स्वेटर घालून येली हा. आज सकाळी घालून सकाळी किती वाजता शाळा होती आज? 7:30 7:30. तुम्ही 7:30 गेलात आणि रोज किती वाजता असता? 7:30 रोज 10:30 10:30 ते 5:45 10:30 ते 5:45 रोज. आता कधी मंगळवारी नाही, मंगळवार ना. हो. मग आता मजा 2 दिवस. लाईक सबस्क्राईब आणि शेअर. शेअर करणार. हा वा. चॅनलचं नाव काय? गावडेवाडी काय? फायनली निघालो शाळेतून. तिरसे-बांबर्ड्याचं कुळाचं देऊळ हे डावीकडे ग्राम देवस्थान आहे. लाईट आली आहे. आता वाफे भिजून घेऊया. वाफे झालेत भिजून. वाफे भिजून झालेत. बघू आता पॉवर ट्रेल लागेल याच्यावर. फोन नाही उचलणार ते काय असतात काय? कसलं कसलं प्रॉब्लेम? प्रॉब्लेम झाला रे. गुगल पेचे पैसे उलटा सुलटा काय झाला. फोरेन दाबले. मग आता असाच काय? ऑफिस मध्ये बा कुठं येतात किती वाजता? पुढे ऑफिस मध्ये असते बीएसएनएल मध्ये. हा येतो आम्ही थोड्या वेळात. जेवक देतालात ना. कट फोनच कट. मग घेऊन जा, चिरून खावा ना ते. ताच सांगते. बोंडू पण लागले आहेत. काय हा? बोंडू खाया. बघलंय बोंडू पडलो हो, टाकलाय मी. ह्यो फळ खाया. असावाला तो पडलो. काजी खाया खालची. काजच नाही त्या का फळ निसत होतो. हो एक बोंडू असा एक आणखी दिसणार नाही आता. मला दिसा होतो तो बोंडू वर मोरा.
ती वर पण एक पिकलेली होती ती पिकली बघा. ते बरी आकात पिकली है ना ती होती एक पिकली हो 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 होय तो. आमचं गाव बघा कसं वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जमीन बऱ्यापैकी भिजून झाली आता. काय हो काल रात्री नाही मी एकटंच दिलंय. पॉवर ट्रेलरने सांगितलं संध्याकाळी 4 वाजता पॉवर ट्रेलर लावणार म्हणाले. आज क्रिकेटच्या मॅचेस आहेत तर तिकडे गेलेत ते बघायला. आणि थोडं जे पाणी आपण जमीन जी भिजवली आहे ती जरा जमीन उमळली पण पाहिजे आणि त्यामुळे तो स्मूथली वर्क होईल तिकडे. चालक बदलले आहेत. आता चाललंय कुडाळला. जेवण कोण देत आहे? अजय वेंगुर्लेकर. फोनच कट केला जेवणाचं नाव घेतलं. वय झाला आता जमणार नाही आणि बसलीच्या भाषेत वय झालं. भाषी जमणार नाही. चला थांबा तुम्ही. धरवेत का मासे घेतले का घेतले हा मस्त सुटी करून घे. काय असाच काय 10 रुपये दा. मग हायवे घ्या. किती वेळ लागतो लो? अर्धा तास. काय नको ना हो मुंबईतून खाऊ काढला आता देवचा होता तुमका. असू दे रे काय तू नाईक अँड कंपनी. इकडे आपण ट्रायलचं थोडं ट्रिपचं सामान घेतलं. हो जातो. हो थांबा मग ब्रेक घ्या ब्रेक. व्हिडिओ टाकू नका मग कशी काय टाकलो काय खराब आता व्हिडिओ? म्हणते मी खोटा बोलते तर. नाही आता तुम्ही टायमिंग पण टायमिंग थोडी येत आहे. मी किती वाजता बोलले ते मग काम धंदा नाही काय आणि ते काम जरा फिरते तेव्हा रे हा शूटिंग करून घेता मग आता सगळं एकत्र करतो. का पण पैसे गेले की असत? काय दा बँकेतले पैसे असत की गेले जीपेचे? बँकेतले पहिले पैसे चेक केलं असं- तसं नाही रे. गॅरेज कडे कोणतं गेलो ना का प्रत्येक ठिकाणी गुगल पे मारता. आता दिसणार नाही आता इन्स्टॉल केले. थोडा वेळ लागतो म्हणून सांगण्यात तिने दुपारनंतर येऊन सांगितलं. मग आता काय? चला थाय वर बसाय लक्ष्मीच्या बाजू. शूटिंग करू नको मॅडम. काय झालं? गुगल पेचे पैसे उडाले. थांबा हो संध्याकाळचं काय काय झालं? का कसिनो? असं नसं. मी आलोय आज मुंबईवरून. घाबरले काय एवढं? काय व्हिडिओत काय टाकून काय तो तुमचा? बोला. हो देतय सांगा आधी प्रोग्राम सांगा. चला जेवायला चाललोय हॉटेल सावली. आता आलो आपण हॉटेल सावलीमध्ये जेवायला. लास्ट टाइम आपण आलेलो तर बघूया. ॲडव्होकेट अजय वेंगुर्लेकर आले आहेत बघतायत. नमस्कार. या बसा या बसा बसा. एसीची सवय आहे त्यामुळे जरा काय काय आहे तर जेवण कुठे आलं म्हणा हॉटेल सावली. हॉटेल सावली कुडामध्ये. आपण आता ऑर्डर काय केली आहे? एक सौंदळा आणि माझ्यासाठी सुरमई अभिसाठी सुरमई आणि ह्यांना मी देणार आहे याचे पैसे कोण देणार आहे सांगा. उद्योग नाही तांदळा आणि 2 सुरमई
हा काका टेबलांना खुर्च्यांना फुटबॉल खेळत 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 प्लेट आणतात आमच्या. सुरमई कोणी उचलून आणते जरा कसं आहे आणि ठेवा काकांनी मागवलंय सौंदाळा फिश फ्राय आणि आम्ही मागवलंय सुरमई. सुरमईची साईज बघा मुंबई म्हणजे कुडाळमध्ये. एका देवळ किती मला देवळ आणि आम्ही आलो आहे आता सध्या कुडाळमध्ये हॉटेल सावलीमध्ये. इकडचं मच्छी तिकलं खूप फेमस आहे कुडाळमध्ये सावली हॉटेलमध्ये. अजय वेंगुर्लेकर आमचे हिरो आहेत. भारी पुन्हा लगीन करू शकतात. जेवढं हां जेवढं मला विचारा जरा व्हिडिओ पोस्ट सांगते हां बोला ना मी ना टाकूचं नाही. व्हिडिओ पोस्ट करण्यात हो हो जरा पुढे हे भात बघ किती बस लागलं तर देतात ना अजून. तुम्हाला मच्छी थाळी जर खायची असेल तर हॉटेल सावलीला नक्की या. आणि अजय वेंगुर्लेकर सांगा जेवण कसं आहे. मच्छी तिकलं कसं आहे. नाचखुळा बॉम्बेत मिळणार नाही बॉम्बे फिश तिकलं जर खायचं असेल तर हॉटेल सावलीला नक्की विजिट करा. कुडाळमध्ये तुम्ही फिश कढी म्हणजे जे मच्छी तिकलं जे बोलतात बांगड्याचं पुढे राज हॉटेलच्या समोरच आहे. हायवेलाच आहे. टुवर्ड्स गोव्याला जाताना तुम्हाला डाव्या हाताला लागेल. सो तुम्ही इथे येऊन नक्की मच्छी तिकलं ट्राय करू शकता. हां स्वतःच्या पैशांनी. अजय वेंगुर्लेकर पैसे देणार नाही आहेत. स्वतःच्या पैशांनी येऊन खावा इकडे बस. आता आम्ही चाललोय आईस्क्रीम खायला. कुठे आईस्क्रीमचं नाव काय. अजयची मैत्री अजय नको नाव. कुडाळमध्ये येऊन तुम्ही कधी कॉकटेल फालुदा ट्राय करू शकता. सावंतवाडीमध्ये जसं बाळकृष्ण कोल्ड्रिंक आहे तसं इथे कुडाळात देखील बरेच फेमस आईस्क्रीम पार्लर आहेत. तुम्ही इथे येऊ शकता खाण्यासाठी. आणि इथे आल्यानंतर तुम्ही अजयला कॉन्टॅक्ट करू शकता. अजय टुरिस्टचा बिझनेस अजयचा गाईड पण आहे. तो पूर्ण अख्खा सिंधुदुर्ग जिल्हा तुम्हाला फिरवेल फुकटमध्ये नाही. विकत जेवणामध्ये हां एक जेवण द्या त्याला सुरमई थाळी. अजय गेलोच आहे. आम्ही पुन्हा चाललोय आमच्या गावाला घरी. तो पॉवर ट्रेलर घेऊन येणार आहे 4 वाजता. काकाला करायचं व्हिडिओ कॉल. जुगाड बघा.
टाकी दाखवायची आहे. मस्त हवी कसं आहे ना मस्त हवी तुम्ही खीर खाशाल ना? हो म्हणजे का हा, मग काय भरपूर टेन्शन करायची खीर नाही. हा चला पोट भरून मग देवा गाणी तुमका आजी का जेवण करतली जेवण का आजी घालतली ती तुमका आम्हाला नाही खाऊची मी वडापावच खातले हा मग तू 4 घेऊन एवढा पाहता ना येताना म्हणजे खर्चून मी नाही तुम्ही अंदाजा माका बैठकी घ्यायचा तिकडनं घरी येतो आम्ही हो सुटतं किती वाजता सुटता 10:30 वाजता 10:30 वाजता हम्म. मग बरोबर येतो उट्या देऊ वाडी देऊ हो 11 पोहोचले मी वरात सुटला वरात असलं तर वरात घेऊन येतो आज दिवसभरामध्ये आपलं लाईट नसल्यामुळे बराचशी कामं रखडली आणि पॉवर ट्रेलर लावून आपण आपली जमीन नांगरून घेतली जिथे आपल्याला सकाळी उद्या मिरच्यांची रोपं लावायची आहेत. बाळा जोशी आणि बाकीचे लोक उद्या सकाळी 7 वाजता येतील. महाशिवरात्री देखील आहे तर उद्या सकाळी आपल्याला रामेश्वरी देवळात देखील जायचं आहे. उद्याचा देखील ब्लॉग आपला मोठाच बनेल आणि आता बघू हा ब्लॉग आपण कधी अपलोड करता येईल आपल्याला मुंबईला पोचल्यावरती. रिटर्न देखील मुंबईला जायला आपण संध्याकाळी 4-4:30 वाजताच निघणार आहोत. सो टाटा बाय बाय गुड नाईट.